नमस्कार. पूजा अँड रुधो ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत. तुम्ही कधी विचार केला आहे का की आयुष्यातील कितीही मोठी समस्या असो त्यावर अत्यंत साधा आणि प्रभावी उपाय काय असू शकतो? महाराष्ट्राच्या संत परंपरेत असे एक थोर सत्पुरुष होऊन गेले ज्यांनी करोडो लोकांना रामनामाच्या सामर्थ्याने जगण्याची खरी दिशा दिली. आज आपण त्याच परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कोण होते गोंदवलेकर महाराज? त्यांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून दूरपर्यंत कशी पसरली? चला तर मग सुरू करूयात एक थोर संतांच्या अद्भुत जीवन प्रवासाला. श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 रोजी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या गोंदवले बुद्रुक या गावी झाला. त्यांचं कुलकर्णी घराणं सदन होतं आणि 7 पिढ्यांपासून विठ्ठल भक्त व वारकरी होतं. लहानपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले होते. गणू हे महाराजांचे बालपणीचे नाव. स्मरणशक्ती, तीव्र बुद्धिमत्ता, निर्भयता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामनामाची अतोनात आवड होती. लौकिक सुखापेक्षा अध्यात्माची ओढ अधिक असल्यामुळे त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी सद्गुरूंच्या शोधासाठी घराबाहेर पडण्याचा निश्चय केला. गुरुभेटीच्या तळमळीने त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. या काळात ते अनेक थोर संतांना भेटले, जसं की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि दक्षिणेश्वरचे श्री रामकृष्ण परमहंस. मात्र प्रत्येकाने त्यांना सांगितले की तुझे गुरुपद आमच्याकडे नाही. अखेरीस त्यांना गोदावरीच्या तीरावर राहणाऱ्या श्री समर्थ संप्रदायाच्या संतांनी मार्गदर्शन केले आणि ते येहळेगाव, जिल्हा नांदेड येथील श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई यांच्याकडे पोहोचले. इथे त्यांनी 9 महिने कठोर गुरुसेवा केली. गुरूंनी त्यांच्या अनेक कसोट्या घेतल्या. त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली. गुरु संतुष्ट झाले आणि मगच त्यांनी गणपतीला ब्रह्मचैतन्य या नावाने अनुग्रह दिला. फक्त 15 वर्षाच्या अल्पायुष्यात त्यांनी सिद्धावस्था प्राप्त केली. गुरूंनी त्यांना रामनामाचा प्रचार कर अशी आज्ञा दिली. महाराजांनी त्यांच्या हयातीत केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांची शिकवण अत्यंत साधी परंतु जीवनात क्रांती घडवणारी होती. महाराजांनी जीवनभर श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. नामस्मरण हा सर्वात सोपा, सुलभ आणि प्रभावी मार्ग आहे असं ते सांगत. त्यांनी गोंदवले आणि इतर अनेक ठिकाणी श्रीरामाची देवळे उभारली. ही केवळ मंदिर नव्हती, तर सामान्य माणसाला अध्यात्माची आणि शांततेची अनुभूती देणारी उपासना केंद्र होती. महाराजांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी असंख्य लोकांना व्यसन, दुराचार, अहंकार आणि संसार चिंता यातून मुक्त केलं. कौटुंबिक कलह मिटवून त्यांनी अनेकांचे संसार सुखी केले. यासाठी ते व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन आणि कीर्तन या साधनांचा उपयोग करत असत. त्यांनी म्हसवड येथील बाजारातून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान दिले आणि त्यांच्यासाठी गोशाळाही बांधली. महाराजांचे स्वतःचे जीवन अत्यंत साधे होते. त्यांचे संपूर्ण जीवन भगवंतावर भार टाकून कर्म करत राहण्याची शिकवण देत होते. महाराजांची कीर्ती सर्व दूर पसरण्यामागे त्यांची कोणतीही जाहिरातबाजी नव्हती, तर त्यांच्या शिकवणीतील साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता. महाराजांच्या उपदेशाने अनेक सामान्य आणि व्यसनी लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ज्यांना जीवनात कोणतीच दिशा नव्हती त्यांना फक्त महाराजांच्या दर्शनाने आणि नामस्मरणाने नवी प्रेरणा मिळाली. नामस्मरणाची पद्धत कोणत्याही जाती धर्माच्या गरीब श्रीमंत व्यक्तीसाठी खुली होती. कोणतीही कठीण साधना न सांगता त्यांनी कर्म करत नाम घेण्याचा सोपा मार्ग दिला. 22 डिसेंबर 1913 रोजी महाराजांनी गोंदवले येथे महासमाधी घेतली, पण त्यांचे कार्य थांबले नाही. गोंदवले संस्थान आजही त्यांचे 3 मुख्य सिद्धांत घेऊन कार्यरत आहे. नामस्मरण, सगुणाची निष्काम उपासना आणि अन्नदान.
संस्थानाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष शुद्ध अध्यात्म आणि निस्वार्थी सेवा चालत आल्याने महाराजांच्या विचारांची आणि भक्तीची परंपरा पिढ्यानपिढ्या अखंड राहिली, ज्यामुळे त्यांची कीर्ती महाराष्ट्राबाहेरही पसरली. श्री गोंदवलेकर महाराजांचा जीवन प्रवास आपल्याला हे शिकवतो की जीवनातील खरी शक्ती आणि समाधान बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर आपल्या अंतर्मनात असलेल्या नामात आहे. महाराजांनी दिलेला हा साधा मंत्र आजही आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद देतो. तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना मानत असाल किंवा त्यांचे नामस्मरण करत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. या रविवारी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे त्यांचा जीवन प्रवास आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर केली आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांसोबत. अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आत्ताच आपल्या पूजा अँड हृदय ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. पुन्हा भेटूयात लवकरच नवीन विषयासोबत. जय श्रीराम.